भाग्यवान स्त्रियांची 11 लक्षणे. श्री स्वामी समर्थ. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपजत गुण घेऊन जन्माला आलेली असते. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना ही देखील वेगळी असते. त्यांची शारीरिक लक्षणे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येक मुलांना असे वाटत असते की त्यांची होणारी जीवनसाथी ही भाग्यवान असावी, पण अशा मुली आपणास शोधून भेटणे जरा अवघडच असतं. शास्त्रानुसार शारीरिक लक्षणांवरून देखील आपण भाग्यवान महिलेला ओळखू शकतो. ज्या महिलांच्या शरीरावर या प्रकारची लक्षणे असतील तर अशा महिला या खूप भाग्यवान असतात. अगदी साक्षात माता लक्ष्मीची कृपा या महिलांवर सदैव असते. तर ज्या महिलांची शरीरयष्टी शास्त्रानुसार या प्रकारची असते तर अशा महिला या खूप भाग्यवान ठरतात. तर अशा महिलांची शारीरिक लक्षणे कोणत्या प्रकारचे असू शकतात? चला तर जाणून घेऊयात. नंबर 1. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ती म्हणजे आपले कपाळ. ज्या महिलांची कपाळपाटी ही खूप उंच आणि चमकदार असते तर अशा महिलांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते, सुख लाभते. अशा महिलेच्या पतीला त्यांच्या प्रत्येक कार्यात यशप्राप्ती होते. नंबर 2. दुसरे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे केस हे खूप लांब आणि दाट असतील तर अशा महिला या खूप भाग्यवान असतात. साक्षात माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर असते. त्यांच्या पतीच्या प्रत्येक कार्यात यशप्राप्ती होते. या प्रकारच्या महिला दिसण्यास खूप सुंदर, आकर्षक असतात. त्या त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यामुळे इतरांना आकर्षित करतात, सर्वांची मने देखील जिंकून घेतात. नंबर 3. तिसरे लक्षण म्हणजे ज्या महिलेचा पुढचा खांदा हा थोडा झुकलेला असतो तर अशा महिला या नम्र स्वभावाच्या असतात आणि त्यांच्या या स्वभावामुळे ते संसार अगदी नीटनेटका करतात. नंबर 4. चौथे लक्षण म्हणजे ज्या महिलेचा नाकाचा शेंडा यावर तीळ असेल तर अशी महिला देखील खूप भाग्यवान ठरते. अशी महिला ही तिच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असते. अशा महिलांचा स्वभाव हा देखील खूप शांत आणि गुणी असतो. अशी महिला ही तिच्या कुटुंबासाठी सर्वस्व वेळ घालवते. नंबर 5. पाचवे लक्षण म्हणजेच ज्या महिलांचे दात हे सरळ आणि पांढरे शुभ्र असतात, शिवाय पुढील 2 दातांमध्ये जर फट असेल तर अशा महिला या खूप भाग्यवान असतात. अशा महिला या फक्त त्यांच्या संसारात गुंतलेल्या असतात. त्यांचा संपूर्ण वेळ संसारासाठी त्या घालवतात. नंबर 6. सहावे लक्षण म्हणजेच ज्या महिलांची मान ही उंच असते तर अशा महिला या त्यांच्या कार्यात, त्यांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात पुढे राहतात, शिवाय खूप कार्यशील देखील असतात. अशा महिला या नेहमी सकारात्मक विचार करत असतात. नंबर 7. सातवे लक्षण म्हणजेच ज्या महिलांच्या पायांची बोटं ही लांब असतात, जवळ असतात आणि समान असतात तर अशा महिला या देखील खूप भाग्यवान ठरतात. अशा महिला या त्यांच्या संसारामध्ये खूप मनापासून रमतात, म्हणून अशा महिला देखील खूप भाग्यवान ठरतात. या महिला लग्न झाल्यानंतर त्यांच्या पतीच्या घरी सुख, समृद्धी, वैभव, संपत्ती घेऊन येतात. खूप प्रमाणात त्यांना ऐश्वर्य लाभते. सासरी त्यांची प्रतिष्ठा आणि मान हा देखील वाढतो. अशा महिलांना माता लक्ष्मीचे रूपही मानले जाते. नंबर 8. आठवे लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या गालावर तीळ असते तर अशा महिला या दिसण्यास खूप आकर्षक असतात, सुंदर असतात. या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात. शिवाय या महिला धार्मिक वृत्तीच्या असतात व नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात. नंबर 9. नववे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे डोळे हे खूप सुंदर, तेजस्वी, पाणीदार, चमकदार असतात तर अशा महिला या खूप भाग्यवान असतात. अशा महिलांच्या सर्व इच्छा या लवकर पूर्ण होतात. अशा महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व पतीच्या प्रत्येक कामात त्यांची साथ देतात.
शिवाय आपला संसार हा देखील नीटनेटका करण्यात त्या व्यस्त असतात. नंबर 10. 10वे लक्षण म्हणजेच ज्या महिलेचा जिभेचा रंग हा अति लाल असतो आणि जीभ ही देखील खूप नाजूक असते, तर अशी महिला देखील खूप भाग्यवान ठरते. अशा महिलेला तिच्या जीवनात सर्व भौतिक सुख प्राप्ती होते. अशा महिलेमुळे तिच्या कुटुंबाचे भाग्य हे देखील उजळते. नंबर 11. 11वे लक्षण म्हणजे ज्या महिलेच्या पायाची टाच ही गोल असते आणि खूप नरम असते, तर अशी महिला ही देखील खूप भाग्यवान असते. अशा महिला या त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सुखसुविधा भोगत असतात. त्यांना चांगले सौभाग्य देखील लाभते. मित्रांनो, सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.